आणि त्यातून आणखीन पुढे आपलं कुटुंब व्यवस्थित उभं करता येईल. तुम्ही नुसतं आई नाही, तुम्ही ख्रिस्ती आई. याची जबाबदारी मोठी आहे. तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या फ्लॅटमध्ये राहता, तुम्ही तिथे एकच असणार, एकटे असणार. तुमच्याकडे बघून इतरांना येशूची ओळख होणार आहे, हे पण आपल्याला करायचं आहे. या संदर्भात आई म्हणून चिंतन आधी होणार आहे. तर तुम्ही आज इकडे आला, सर्व कामं बाजूला ठेवून, घरातलं सर्व काही ठेवून इकडे आला. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे मी अभिनंदन करतो, कारण लांबून प्रवास करून आलेला आहात. पाऊस जोरात पडत आहे, अजून 5 दिवस पाऊस पडणार, तर काही कमी होणार नाही. तर आज तुम्ही आल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. जे काही आज कार्यक्रम होणार आहे, तुम्ही मन लावून याच्यामध्ये भाग घ्या. काही आपल्या खूप चर्चा पण होणार आहे. तुम्हाला गटामध्ये ग्रुपमध्ये तुम्हाला नेणार आणि तुम्ही बोलायचं, असं बसायचं नाही, बोलायचं सर्वांनी. ते काय तुमच्या मनात येत आहे, तर तिच्यामध्ये परीक्षा काही नाही ना, सर्व पास होणार आहे. म्हणून जे काही तुमच्या मनातले विचार आहे तुम्ही मांडायचा आणि काही लोकांचे दुःख असेल, काही लोकांचे आनंद असेल, ऐकायचं. यासाठी आपण एकत्र आलो आणि एकमेकांना सर्वांना भेटायचं, सर्वांशी जे येशू बोलायचं आहे. कारण नेहमी आपण एकत्र येत नाही, अधूनमधून येतो. कधी कधी मी बघितलं आले की जेवलं आणि गेले, असं करू नका. सर्वांशी बोला. आपण सर्व एका कुटुंबातले सदस्य आहोत ना. कोणाचं काहीतरी झालं, तुम्ही प्रत्येकाने धावून यायला पाहिजे, कारण हे सर्व आपल्या कुटुंबातले, परकी नाही, आपल्या कुटुंबातले. एकमेकांवर प्रेम करून आनंदाने आपण जीवन जगूया. तर तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाचा आपण सुरुवात केलेली आहे. येशू तुम्हाला प्रत्येकाला आशीर्वाद देव. मला 2 शब्द बोलण्यासाठी संधी दिल्याबद्दल त्या फादरांच्या सर्वांचे मी आभार मानतो. जय येशू.